कमी झाले माझे. सर काय म्हणले मग कसं सर ह्या ज्या प्रॉपर्टीज आहेत यांचा वापर करून आपण क्वेश्चन सॉल्व्ह करणार आहे. ठीक आहे. हा प्रिन्सिपल व्हॅल्यू ब्रांच आणि या प्रॉपर्टी लक्षात राहणं अत्यंत महत्त्वाचं आहे. चला वाचा पहिला प्रश्न होता. Find the principal value of the following. Sin inverse 1 by 2. Exercise 3.3. Exercise 3.3. Question number 1. Find the principal values of the following. Sin inverse 1 by 2, cosecant inverse 2, third, tan inverse minus 1, fourth, tan inverse minus root 3, fifth, sin inverse 1 by root 2, and sixth, cos inverse minus 1 by 2. लक्षात घ्या, तुम्हाला जर बोर्ड मध्ये असा प्रश्न विचारला जर गेला समजा एका मार्कला की बाबा याची प्रिन्सिपल व्हॅल्यू ब्रांच काढा, तर लिहायची पद्धत कशी आहे तुम्हाला सांगतो. सगळ्यात पहिले तुम्ही काय बघणार, इथे कोणतं फंक्शन दिलेलं आहे, साइन इनवर्स आहे. मग आपण म्हणणार की वी नो दॅट प्रिन्सिपल व्हॅल्यू ब्रांच फॉर sin inverse x is काय असणार आहे, minus pi by 2 to pi by 2. ही प्रिन्सिपल व्हॅल्यू ब्रांच आहे. नाव आता याला लिहिणार कसं, तुम्हाला काय काढायचं, sin inverse 1 by 2 ची व्हॅल्यू काढायची. मग लेट आपण काय म्हणणार, समजा sin inverse 1 by 2 is nothing but अल्फा. समजा याचे काहीतरी अँगल येणार आहे ना, त्याला अल्फा म्हणा एक्स म्हणा काहीतरी, समजा अल्फा. मग हा अल्फा कशातून यायला पाहिजे, त्याचं प्रिन्सिपल व्हॅल्यू ब्रांच आहे. तर म्हणजे अल्फाची जर प्रिन्सिपल व्हॅल्यू काढायची तर दॅट मस्ट बिलॉंग्स टू प्रिन्सिपल व्हॅल्यू ब्रांच मायनस पाय बाय 2 आणि पाय बाय 2 च्या मधून यायला पाहिजे. आता लक्षात घ्या, ज्यावेळेस मायनस पाय बाय 2 टू पाय बाय 2 आपण म्हणतो त्यावेळेस व्हॅल्यू तुमची असते ही अशी. म्हणजे इन शॉर्ट 0 ते पाय बाय 2 मध्ये आन्सर असू शकतं किंवा 0 ते मायनस पाय बाय 2 मध्ये आन्सर असू शकतो. म्हणजे निगेटिव्ह अँगल सुद्धा येऊ शकतो. लक्षात येते का, कळतंय का. मग आता काय, याला कसं लिहिणार, दॅट इज याला कसं लिहू शकतात, हा साइन इनवर्स आहे, दोन्हीकडे साइन अप्लाय केला तर एक ही पण प्रॉपर्टी असते बघा, साइन ऑफ साइन इनवर्स एक्स म्हणजे एक्स असतं. लक्षात येते का. मग तुम्हाला काय भेटेल रे, साइन अल्फा इज नथिंग बट 1 by 2. साइन अल्फा इज नथिंग बट 1 by 2. मग आता मला सांगा की तुमच्याजवळ याच्या आतमध्ये येईल असा कोणता अँगल आहे ज्याचा साइन रेशो 5 by 6 आहे. and this implies alpha is equal to pi by 6 जो कि which belongs to minus pi by 2 to pi by 2. So this is the principal value for sin inverse of 1 by 2. कळते. सेम पद्धतीने कोसेक इनवर्स 2. आता कोसेक इनवर्स जो आहे तो रेसिप्रोकल आहे साइन रेशोचा. कोसेक जो आहे तो साइन रेशोचा रेसिप्रोकल आहे. त्याच्यावर तुम्हाला माहिती आहे की प्रिन्सिपल व्हॅल्यू ब्रांच जी कोसेक इनवर्सची असणार आहे ती काय असणार आहे, कोसेक इनवर्सची प्रिन्सिपल व्हॅल्यू ब्रांच काय असणार आहे, हे पहा याच्यातून 0 ला उडवावं लागेल. लक्षात येते का. हा मग प्रिन्सिपल व्हॅल्यू ब्रांच मायनस पाय बाय 2 टू पाय बाय 2 म्हणजे cosec inverse x or cosec inverse of 2 is nothing but alpha, where alpha belongs to, तुम्ही काय म्हणणार, alpha belongs to minus pi by 2 to pi by 2 minus singleton 0. बरोबर आहे. हा मग आता हे काय झालं, that is cosec alpha म्हणजे काय, that is cosec alpha is nothing but what 2. cosec इकडे गेला समजा, कळतंय का. मग कुठल्या कोसेक, आता ह्याच्यामध्ये येईल असा कोणता अँगल आहे ज्याच्या कोसेकची व्हॅल्यू सेम कोसेक ऑफ पाय बाय 6 आणि म्हणजे अल्फा काय झाला पाय बाय 6. कळतंय का.
number 3. Tan inverse of -1 is nothing but alpha. ठीक आहे. सगळ्यात पहिले त्याला असं लिहू शकता tan inverse of -1 is nothing but minus of tan inverse x. tan inverse 1. बरोबर. Now minus tan inverse 1 is nothing but alpha. ठीक है. एक काम करा ना, याला असंच राहू द्या. tan inverse 1 ला सोडू याला. tan inverse 1 is nothing but alpha. आणि tan साठी काय असतं रे? अल्फा बिलोंग्स टू ओपन इंटरवल मायनस पाय बाय 2 to पाय बाय 2. जी साइनची आहे ती स्टँडची फक्त ओपन करायची आहे. कारण एंड पॉइंट्स वर डिफाइन नाही. मायनस पाय बाय 2 to पाय बाय 2 म्हणजे काय झालं रे? tan अल्फा इज नथिंग बट 1 म्हणजे tan अल्फा Tan बाय equal to 10 minus pi by 4. पाय बाय 4 म्हणजे अल्फा काय झालं? पाय बाय 4. मग tan इनवर्स 1 ची व्हॅल्यू काय? अल्फा. अल्फा म्हणजे काय? पाय बाय 4 आणि देअरफॉर व्हॅल्यू काय ना? मायनस पाय बाय 4. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 4 सेम आहे. tan इनवर्स ऑफ -√3 काय लिहिणार रे व्हॅल्यू? मायनस minus of पाय बाय 3. tan 60 ची व्हॅल्यू √3 असते ना. मायनस पाय बाय 3 कळतंय का? सोडवायचं. फिफ्थ साइन इनवर्स ऑफ 1/√2 काय येईल रे? Pi by पाय बाय 4. 4 प्रिन्सिपल व्हॅल्यू ब्रांच मध्ये. आणि 6 cos इनवर्स ऑफ मायनस Pi by 3 is minus nothing pi but by 3. बाय मायनस cos इनवर्स ऑफ 1/2. पहिले असं लिहावं लागेल. मग cos इनवर्स ऑफ 1/2 काय असतं? cos च्या कोणत्या येते? पाय बाय 3 Pi by असते. 3. म्हणजे काय ना 2 पाय बाय 3. आणि हा अँगल बघा 120 डिग्रीचा आहे. आणि cos ची रेंज काय असते? cos इनवर्स ची रेंज काय असते? प्रिन्सिपल व्हॅल्यू ब्रांच काय असते? 1 to minus 0 to पाय. 0 to पाय असते ना. हो. क्लोज्ड इंटरवल 0 to पाय. हो. मग हा 0 to पाय दिस बिलोंग्स टू 0 to पाय. 180 0 आणि 180 च्या मध्ये आहे की नाही? हा आहे ना. कारण 120 डिग्री आहे. कळतंय? तसंच 6 नंबर cos इनवर्स ऑफ -1/2 इज नथिंग बट अल्फा. हा याला पण काय लिहिणार आहे? pi minus cos inverse. सर सेम ही हो गया सर. सर साइन वाला बोल रहे हे आपण काय हो हो गया. सॉरी मी याला बघितलं. यातलं सोडवलं आपण. मी याला बघितलं. 6 चे 6 झाले. हो minus सर. of शेवटचा. अरे डायरेक्ट लिहिलं ना. 1 2 3 4 5 6. ते अत्यंत साधे सरळ क्वेश्चन होते. ठीक आहे. ये सेकंड क्वेश्चन मध्ये कोसेक इनवर्सची प्रिन्सिपल व्हॅल्यू ब्रांच काय आहे? ही minus बरोबर. मग कोसेक इनवर्स ऑफ 2 इज नथिंग बट अल्फा. कोसेक जर तिकडे गेला तर कोसेक अल्फा इज नथिंग बट 2. कोसेक जर कोणता अँगल आहे व्हॅल्यू 2 आहे 30 डिग्री.
आपले ना झाले का झाले ते काय करून आली तू जरा आपण उघडला अगोदर उघडच पाहिजे होतं लावलं कशाला होतं काय माहिती लावायची जाते झाले का बघा ज्यावेळेस तुम्हाला इव्हॅल्युएट सारखा प्रश्न येईल साधी सरळ गोष्ट आहे तिथं जरी त्यांनी म्हटलेलं नाही की प्रिन्सिपल व्हॅल्यू ब्रांच हे जर मेन्शन नसेल तरी पण आपल्याला समजायचं प्रिन्सिपल व्हॅल्यू ब्रांच बद्दल बोललं चाललंय ठीक आहे चल बघा पहिला प्रश्न काय करणार आहे धडेवर सांगतील का tan इनवर्स 1 म्हणजे काय पाय बाय 4 प्लस cos इनवर्स 1/2 म्हणजे काय पाय बाय 3 पाय बाय 3 म्हणजे 60 डिग्री पाय बाय 6 आणि sin इनवर्स 1/2 म्हणजे काय प्रॉपर्टी sin इनवर्स x प्लस cos इनवर्स x पाय बाय 2 लिहू शकतो आपण डायरेक्टली ठीक आहे पाय बाय 2 घ्या प्लस पाय बाय 4 काय येईल एलसीएम 2 4 आहे एलसीएम 4 आला पाय पाय प्लस पाय 3 बाय 4 ठीक आहे आवडा नंबर 2 आता इथे लक्षात घ्या a cos इनवर्स 1/2 प्लस 2 टाइम्स sin इनवर्स 1/2 याच्यातलं एक sin इनवर्स 1/2 बाजूला काढू शकता तुम्ही पाहिजे तर नाही तर जसं तसं करू शकता एकूण एकच पडणार आहे नाही काढलं तरी बी चालते पण काढलं तरी म्हणजे cos इनवर्स 1/2 प्लस sin इनवर्स 1/2 ला पाय बाय 2 लिहू शकतात आणि उरलेलं sin इनवर्स 1/2 म्हणजे काय 30 डिग्री आहे परत ते ऍड करावं लागेल कळतंय का म्हणजे कोणतं तरी एक करा आता cos इनवर्स 1/2 म्हणजे काय रे पाय बाय 3 प्लस 2 टाइम्स ऑफ हे काय पाय बाय 6 म्हणजे 2 3 जा 6 म्हणजे काय आलं पाय बाय 3 क्वेश्चन नंबर 3 tan इनवर्स √3 म्हणजे 45 पाय बाय 3 सर पाय बाय 3 सर and 40 पाय बाय 3 मायनस आता इथं लक्षात घ्या सेक इनवर्स ऑफ मायनस 2 काय सेक इनवर्स ऑफ x काय असतं मायनस पाय मायनस सेकंड इनवर्स ऑफ 2 असतं कळतंय का म्हणजेच पाय बाय 3 मायनस पाय मायनस cos 1/2 पाय बाय 3 म्हणजेच काय झालं रे पाय बाय 3 मायनस 2 पाय बाय 3 मायनस पाय बाय 3 4 कोसेक इनवर्स ऑफ √2 म्हणजे काय लिहिणार कोसेक इनवर्स ऑफ मायनस √2 म्हणजे काय लिहिणार मायनस कोसेक काय प्लस कॉट इनवर्स जशाला तसं √3 ठीक आहे आता मला सांगा कोसेक इनवर्स ऑफ √2 म्हणजे म्हणजे मायनस पाय बाय 4 प्लस tan इनवर्स कॉट इनवर्स ऑफ √3 कधी भेटणार 30 डिग्रीला पाय बाय 6 ला दोघांचे एलसीएम 6 तर मायनस 3 पाय प्लस 2 पाय म्हणजेच मायनस पाय बाय 5 पण लक्षात घ्या ज्यावेळेस तुम्हाला हे बोर्डामध्ये विचारतील हा प्रश्न तुम्ही विचारणे गोष्ट हे प्रश्न 3-3 मार्कला विचारलेले पण ते लिहायचं कसं असतं त्याचा निबंध कसा मार त्याला बुक्का मार त्याची पाठ तोड पण याला लिहायचं कसं तर जसं पहिल्या क्वेश्चन मध्ये आपण tan इनवर्स 1 हा tan इनवर्स 1 इज नथिंग बट अल्फा मग tan अल्फा इज इक्वल टू 1 मग tan अल्फा म्हणजे याच्यातल्या प्रत्येकाला बाजूला घेऊन त्यांच्या व्हॅल्यू काढायच्या मग याला इक्वेशन 1 म्हणायचं प्रत्येकाला घेऊन त्यातल्या व्हॅल्यू बाजूला काढायच्या मग त्या त्याच्यात ठेवायच्या मग त्याचं ऍडिशन करून येणार असं तुमचं एक पान बनणार
कळतंय का? Yes, sir. लिहायचं एक पुढचं सांगू. नहीं, sir. लिखना चाहेंगे सर ठीक आहे मग. सर ई हा? काय? सर कोणते सर? मग तर तिकडे सरांचा class नाही. सर क्लास इकडे नाही आहे. आणि तिकडे आलो सगळे साडेदहाशे सोडत नाही. चला ठीक आहे, भरपूर आहे. 8 वेळेस पुढे गेला. चलिए बेटा, कल मिलते हैं.